जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 2% अधिक वाढल्या। ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $111.5 वर। इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची तातडीची बैठक। मर्यादित इंधन साठ्यामुळे पालघर, बुलढाणा आणि वाशिममध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा, तर लातूरमध्ये अॅम्ब्युलन्स डिझेलसाठी पंपावर ताटकळल्यानं अपघातग्रस्तांना खासगी वाहनानं दवाखान्यात नेण्याची वेळ। डिझेलच्या दरवाढीवर परिवहन मंत्र्यांची आज बैठक। एसटी विभागात डिझेलचा वापर कमी करण्यावर चर्चा होणार। डिझेल दरवाढीमुळे एसटी भाडेवाढ होण्याची चिन्ह। तटकरे, पटेल यांनी पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानं एनसीपी आमदारांमध्ये संभ्रम। पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला सुनेत्रा पवार यांचं समर्थन असल्यामुळे पक्षात 2 गट, सूत्रांची माहिती। बोंधू अशोक खरातनं बेनामी खात्यातून 3 महिन्यात 52 कोटी काढले। जासूद आणि परब विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पैसे काढल्याची माहिती। ब्लॅक मनी वाईट करून विदेशात पळून जाण्याचा होता प्लॅन। नागपूरच्या कोठी रोड महाल परिसरात गोळीबार, 6 जणांनी 2 वेळा फायरिंग केल्याची माहिती। वर्चस्व आणि दहशत निर्माण करण्यासाठीच गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती। महाराष्ट्रातील 15 शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पार। अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद। हवामान विभागाकडून दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचं आवाहन। वाढत्या उष्णतेमुळे विद्युत डीपींना चाळीसगाव मार्केटमध्ये कांद्याला 100 ते 800 रुपयांपर्यंतचा बाजारभाव। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। आमदार रोहित पवार यांचा लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद। शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेत कापसाचे दर वधारले। अमरावतीत कापसाचे दर प्रति क्विंटल 9.5 ते 10 हजारांपर्यंत। शेतकऱ्यांनी 7 ते 7.5 हजारात कापूस आधीच विकल्यानं आता व्यापाऱ्यांना फायदा।